हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघितलं. तर काय बघितलं तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आज आपल्याला काय बघायचं, त्याचे एक्झाम्पल्स बघायचे. काय बघायचं आहे, त्याचे एक्झाम्पल्स म्हणण्यापेक्षा त्याचे ॲप्लिकेशन्स बघायचे. काय बघायचे, ॲप्लिकेशन्स. ओके. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय असतं की रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये काय होतं की जेव्हा आपली वेव वन मीडियम एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते तेव्हा काय होते, बेंड होते. काय होते, बेंड होते. बरं, आता बेंडचे पण दोन प्रकार आहेत. जेव्हा रेअर मीडियममधून डेन्स मीडियममध्ये जाते तेव्हा बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. काय असतं, बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. आणि जेव्हा डेन्स मीडियममधून रेअर मीडियममध्ये जाते तेव्हा बेंड्स अवे फ्रॉम दी नॉर्मल. काय होते, बेंड अवे फ्रॉम दी नॉर्मल. तर अशा दोन प्रकारे बेंडिंग होते. ओके. बरं, मागच्या लेक्चरमध्ये सांगायचं एक विसरलो वाटतं तुम्हाला. ओके. काय की जेव्हा हे सरफेस आहे, हे इथलं रेअर मीडियम आहे. ओके. आणि हे काय, डेन्स मीडियम आहे. ओके. कोणताही डेन्स मीडियम. आणि जर रे नॉर्मल असेल, काय जर रे नॉर्मल असेल, नॉर्मल म्हणजे जे नॉर्मल आपण असं डॉटेड लाईन काढतो. ओके. त्याच पाथला रे असेल तर ही रे काय होते, बेंड होत नाही. ही जाते अशीच. ओके. स्ट्रेट जाते. काय होते, स्ट्रेट जाते. ही रे बेंड होत नाही. काय, ही जी रे असते ती बेंड होत नाही. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. कारण पुढे जाऊन आपल्याला खूप काम येणार आहे. काय होतंय, जी रे नॉर्मल असते ती बेंड होत नाही. ओके, लक्षात आलं. बरं, चला आपण आता नेक्स्ट बघूया. आता काय बघायचं बघा. आता काय बघायचं, ॲप्लिकेशन बघायचं आपल्याला. काय बघायचं आहे, रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ. काय बघायचं आहे, रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ. काय बघायचं आहे, रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ हे ॲप्लिकेशन बघायचं आहे. मग रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ काय असतं हे पहिला समजून घ्या. मग ते ॲप्लिकेशन कसं वर्क करतं, त्याचा फॉर्म्युला काय हे बघूया आपण. बरं, मला सांगा, सपोज एक ग्लास ऑफ वॉटर असेल. काय, एक ट्रान्सपरंट ग्लास ऑफ वॉटर आहे. ओके. असा एक ग्लास आहे आपला. ओके. ह्याच्यामध्ये काय, वॉटर फिल्ड आहे. काय आहे, वॉटर फिल्ड आहे. तर ह्याच्यामध्ये जर मी ते कॉइन ठेवला असेल, काय ठेवलं असेल, कॉइन ठेवलेला असेल. ओके. आणि ही जी वॉटरची डेप्थ आहे, काय वॉटरची डेप्थ आहे ही किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. किती आहे, 10 सेंटीमीटर. आणि सपोज मी इथून बघत असणार, काय इथून बघत असणार मी, सपोज मी इथनं बघतोय तर मला काय दिसतं की हे जे कॉइन आहे. ओके. ते मला इथं कुठेतरी दिसतं. बरोबर. काय दिसतं, इथं कुठेतरी दिसतं. ॲट अ डिस्टन्स डी फ्रॉम दी सरफेस. ॲट अ डिस्टन्स डी फ्रॉम दी सरफेस. और सपोज करा 6 सेंटीमीटरवर दिसतं. और सपोज 6 सेंटीमीटर दिसतं. सपोज एक्झॅक्ट नाही सांगत आहे, एक्झॅक्ट आपण फॉर्म्युल्यानं काढून आणतो ना. बट किती, 6 सेंटीमीटरवर दिसतं. मग ही जे 10 सेंटीमीटर असते ह्याला काय म्हणतो आपण, रिअल डेप्थ म्हणतो. काय म्हणतो, रिअल डेप्थ. आणि हे जे 6 सेंटीमीटर असतं ह्याला काय म्हणतो आपण, अपॅरंट डेप्थ. काय म्हणतो, अपॅरंट डेप्थ. आता रिअल डेप्थ म्हणजे काय असतं, रिअल डेप्थ म्हणजे ऍक्च्युअली किती खालती आहे ह्याला आपण रिअल डेप्थ म्हणतो. अपॅरंट डेप्थ म्हणजे जे दिसतं आपल्याला, ऍक्च्युअल मध्ये नसतं, आभास होतो. काय होतो, आभास होतो. त्याला आपण काय म्हणत असतो, अपॅरंट डेप्थ म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला, अपॅरंट डेप्थ म्हणत असतो. समजलं, काय प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके. रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ मध्ये मिनिंग समजला. ह्या दोन शब्दाचा मिनिंग जेव्हा समजेल ना तुम्हाला तेव्हा ही कन्सेप्ट खूप सोपी होऊन जाईल. ओके. रिअल डेप्थ काय असते, जी ऍक्च्युअली कॉइन किती खालती आहे. आणि अपॅरंट डेप्थ काय असतं की जिथं आपल्याला दिसते. काय, जिथं आपल्याला दिसते. बरं, चला आपण ह्याचं इक्वेशन काढूया. काय काढायचं, इक्वेशन काढायचं. सपोज हे एक असं सरफेस आहे. काय, असं सरफेस आहे. ओके. इथं ह्या सरफेसच्या वरती, ओके, ह्या सरफेसच्या वरती काय, रेअर मीडियम आहे. काय आहे, रेअर मीडियम. ओके.
रेड मीडियम आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू म्हणतो आपण. मागच्या लेक्चरपर्यंत म्यू घेतो होतो, ह्या लेक्चरमध्ये आपण एन म्हणूया. त्याला काय म्हणूया? एन. ते ह्या सरफेस ह्या जो इकडचा जो मीडियम आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? N1. काय आहे? N1 हे सरफेस आहे. ओके. आणि हे काय? डेन्स मीडियम आहे. काय आहे? डेन्स मीडियम. ह्या डेन्स मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? N2 आहे. काय आहे? N2 आहे. ओके. तर हे मी काय करतो, हे ह्या बाजूला ठेवतो. इकडे आपण आपलं ॲक्च्युअल वर्क करूया. ओके. नाव सपोज ह्या इथे एक काय? एक ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ओके. असं एक ऑब्जेक्ट आहे. हे डेन्स मीडियम आहे टोटली. आणि इथून काय करतो मी? नॉर्मल करतो. ओके. इथे एक ऑब्जेक्ट आहे. ओके. नाव आता आपण जे हे ऑब्जेक्ट आहे, ओके, हे कुठून बाहेरनं बघतोय. सपोज मी इथनं बघतोय. काय बघतोय? हे ऑब्जेक्ट बघतोय मी. समजलं? ऑब्जेक्ट आपला आहे ते बघतोय. आता हे डेन्स मीडियम असल्यामुळे आपल्याला काय वाटणार की हे जे ऑब्जेक्ट आहे हे काय असणार? थोडंसं वरती असणार. ओके. बरं ते कसं येतं ॲक्च्युअली बघूया. मागच्या केसमध्ये आपण कसं म्हटलं तर सपोज हे इथं असणार. ॲक्च्युअली कुठं येणार ते पण बघूया. तर ही जी डेप्थ आहे ह्याला आपण काय म्हणूया? डी म्हणूया. ओके. ही जी डेप्थ आहे ह्याला आपण काय म्हणूया? डी म्हणूया. ही जी टोटल डेप्थ आहे ह्याला आपण डी म्हणायचं. ओके. टोटल डेप्थ आहे त्याला आपण डी म्हणायचं. मी इथं जरा बाजूला लिहितो. ही जी टोटल हाईट आहे ह्याला आपण स्मॉल डी म्हणायचं. ओके. आता काय होतं बघा, हे काय? रेअर डेन्स मीडियम आहे. हे रेअर मीडियम आहे. इथनं काय होईल? एक रे अशी बाहेर पडेल. ओके. ह्या ऑब्जेक्टकडनं एक रे अशी बाहेर पडणार. ओके. आणि इथं मी नॉर्मल काढतो. ओके. आता ह्या नॉर्मल पासून काय होणार? अशी रिफ्रॅक्ट होणार आणि माझ्या डोळ्यांकडे येणार. ओके. मी डोळे थोडेसे इकडे शिफ्ट करूया आपण थोडेसे. ओके. इथं येणार. बरोबर? माझ्या डोळ्यांकडे येणार आणि हे मला ऑब्जेक्ट दिसणार. बट काय होतं? हे असं शिफ्ट झाल्यामुळे ड्यू टू रिफ्रॅक्शन हे काय असणार? आपलं अँगल ऑफ इन्सिडेंट हे असणार आपलं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ड्यू टू रिफ्रॅक्शन हे बेंड होणार आणि आपल्याला असं वाटणार ही जी रे आहे ती ह्या पॉईंटपासून कुठून तरी येते. ओके. ही जी रे आहे ही ह्या पॉईंटपासून कुठून तरी येते. म्हणजे काय? ह्या पॉईंटवर आपलं ऑब्जेक्ट आहे, ह्या पॉईंटच्या इथं आपलं ऑब्जेक्ट आहे असं आपल्याला वाटतं. बरोबर? समजलं का होतं असं? ड्यू टू रिफ्रॅक्शन ही जी रे बेंड होते. आपल्याला काय वाटतं मग? ही कुठल्या तरी दुसऱ्या पॉईंटवर नाही येते. जर रे स्ट्रेट असती, रे अशीच गेली असती तर आपल्याला इथून वाटलं असतं. खरं बेंड झाल्यामुळे काय झालं? आपल्याला वाटतं की ही ह्या पॉईंटपासून अशी आपल्याकडे येते. समजलं? काय प्रॉब्लेम याच्यात? बरं. आता जर तुम्ही बघितला ही जी नॉर्मल आहे, ओके, ही एक नॉर्मल आहे आणि अशी एक डॉटेड नॉर्मल आहे. बरोबर? ह्या दोन नॉर्मल आहेत आणि आपली इन्सिडेंट रे आपलं जे इथनं ही जी लाईन गेली अशी गेली, हा अँगल आय आहे. बरोबर? आता ह्या दोन नॉर्मल्स काय पॅरलल आहेत. तर हे बघा झेड क्रिएट होत आहे तर इथला अँगलची व्हॅल्यू पण आय असणार, ह्या अँगलची व्हॅल्यू पण आय असणार. म्हणजे ह्या अँगलची व्हॅल्यू काय झाली? आय झाली. बरोबर? काय झालं? आय झालं. बरं. हे झालं एक. ओके. ह्याला आपण झेड अँगल्स म्हणत होतो. ओके. अँगल्स बिटवीन द टू झेड्स. बरोबर? आता बघा परत मी हे नॉर्मल काढतो आणि हे डॉटेड नॉर्मल काढतो. हे जे दोन्ही नॉर्मल आहेत ते कसे असणार आहे? पॅरलल. ओके. आणि ही जी लाईन आहे रिफ्रॅक्टेडची इथनं काय झाली बघा टोटल आहे आणि इथनं अशी टिंबवाली लाईन आहे. बरोबर? आता हा जो अँगल आहे तो काय? आर आहे. तर हा अँगल पण आर असणार. का? करस्पॉन्डिंग अँगल्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. हे दोन पॅरलल लाईन्स आहे ह्याच्यामधले जे अँगल्स असतील ते कसे असतील? करस्पॉन्डिंग असतील. तर हा अँगल आर आहे तर हा अँगल पण काय असणार? आपला आर असणार. काय असणार आहे? आपला आर असणार. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? बर. आता इकडे लक्ष द्या. आता हे जे पण आपण सेटअप बघतोय, ओके, चला अजून एक दोन राहिलेत. तर हे जे डिस्टन्स असणार फ्रॉम दी सरफेस ह्याला आपण काय म्हणणार? डी डॅश म्हणणार. काय म्हणणार? डी डॅश. आणि इथून ह्या नॉर्मल पासून ह्या नॉर्मलचं डिस्टन्स आपण एक्स म्हणणार. काय म्हणणार? एक्स म्हणणार. समजलं?
बर, आता जेवढ्या पण आपण रेस घेतोय त्या रेस कशा असणार आहे, पॅराएक्सियल. कशा असणार आहे, पॅराएक्सियल. पॅराएक्सियल रेज असणार आहे. बरं, पॅराएक्सियल रेज म्हणजे काय असतं की ते एकतर पॅरलल असतात. पॅरलल जरी नसल्या तरी काय असतात, खूप जवळ जवळ असतात. ओके, व्हेरी क्लोज टू इच अदर. काय असतात, व्हेरी क्लोज टू इच अदर. बरं, ह्याच्यामुळे काय होतं की हा जो अँगल बनत असतो त्यांच्यामध्ये, ह्या रे मध्ये आणि ह्या रे मध्ये द अँगल, त्याच्यामुळे काय होतं की जे अँगल्स असतात दोघांमध्ये, अँगल्स, ओके, अँगल्स लाईक अँगल ऑफ इन्सिडेंट and angle of refraction are very small. काय असतात, खूप स्मॉल असतात. ही आय ची व्हॅल्यू आहे, ही खूप स्मॉल असते. आर ची व्हॅल्यू ही खूप स्मॉल असते. होत असतं तिथे रिफ्रॅक्शन, इन्सिडेंट अँगल पण होत असतं. खरं काय होतं की हे जे अँगल्स असतात खूप स्मॉल असतात. ओके, चला आता आपण काय करूया, युजिंग स्नेल्स लॉ. हे डोळा मी उडवतो, माझं काय काम नाही येतं. आता मी काय करतो, स्नेल्स लॉ यूज करतो. स्नेल्स लॉ माहिती आहे काय असतो. बरं, आता स्नेल्स लॉ यूज करताना काय करायचं की कधी पण ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, कधी पण घेताना ना पहिला ऑब्जेक्टचं जे मीडियम असतं ते घ्यायचं, मग नंतर दुसरं मीडियम घ्यायचं. ओके, पहिला ऑब्जेक्टचं मीडियम घ्यायचं, मग दुसरं मीडियम घ्यायचं. समजलं, हे पॉईंट क्लिअर झालं. बरं, ऑब्जेक्टचं मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, N2. ओके, मग स्नेल्स लॉ काय सांगतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू साइन ऑफ अँगल. साइन ऑफ अँगल, अँगल कोणता आहे बघा, ह्या मीडियम मध्ये अँगल कोणता आहे, आय. ओके, साइन ऑफ इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. सेकंड मीडियमचं आपलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, N1 इंटू साइन ऑफ अँगल. साइन ऑफ अँगल सेकंड मीडियम मध्ये काय असणार, आर असणार. काय असणार, आर असणार. बरोबर, हे लिहू शकतो मी. बरं, आता मी काय सांगितलंय की कन्सिडर केलं की माझे अँगल्स काय खूप स्मॉल आहेत. ओके, फॉर स्मॉल अँगल्स आपल्याला हे माहिती आहे, फॉर स्मॉल अँगल्स, ओके, फॉर स्मॉल अँगल्स साइन थीटा, ओके, इज नियरली इक्वल टू थीटा. ओके, काय असतं, इक्वल टू थीटा असतं. आणि टॅन थीटा आपण नियरली इक्वल टू थीटा असतो. मग ह्या दोन पॉईंटवर मी असं म्हणू शकतो, साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. काय, साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. मग इथं जिथं जिथं साइन थीटा आहे तिथं मी काय टाकणार, टॅन थीटा टाकणार. तर काय येतं बघा, N2 टॅन ऑफ आय इज इक्वल टू N1 टॅन ऑफ आर. बरोबर, N2 टॅन ऑफ आय इज इक्वल टू N1 टॅन ऑफ आर. ओके, नाव आता आपल्याला काय करायचं, टॅन आय काढायचं आहे. आता इकडे बघा, हा अँगल आय आहे. बरोबर, ह्याचं टॅन काय असणार, अपोजिट अपॉन ऍडजेसंट. बरोबर, अपोजिट अपॉन ऍडजेसंट. अपोजिट काय बघा, एक्स आहे. ऍडजेसंट काय बघा, डी आहे. काय आहे, डी आहे. हे जे टोटल डिस्टन्स काय, डी. हे जे टोटल डिस्टन्स डी आहे. बरोबर, तर N2 कसं लिहिणार मी, N2 इंटू एक्स अपॉन डी लिहिणार. बरोबर, आता टॅन आर काढायचं. टॅन आर बघा, हा अँगल आर आहे. बरोबर, तर याचं टॅन काय असणार, अपोजिट अपॉन ऍडजेसंट. बरं, अपोजिट हे आहे आणि ऍडजेसंट हे आहे. ओके, तर इथं काय येणार, N1 इंटू एक्स अपॉन डी डॅश येणार. N1 इंटू एक्स अपॉन डी डॅश. एक्स कट होणार. बरोबर, एक्स कट होणार. काय राहतं बघा, N2 अपॉन डी इज इक्वल टू N1 अपॉन डी डॅश. ह्याला आपण असंही लिहू शकतो, N2 अपॉन N1 इज इक्वल टू डी अपॉन डी डॅश इज इक्वल टू डी. काय बघा, डी काय आहे, आपलं रिअल डेप्थ आहे. काय आहे, रिअल डेप्थ. त्याला आपण असंही लिहू शकतो, रिअल डेप्थ अपॉन डी डॅश. काय बघा, डी डॅश काय, अपॅरेंट डेप्थ. काय आहे, अपॅरेंट डेप्थ. काय आहे, अपॅरेंट डेप्थ आहे. ओके, डी काय आहे, रिअल डेप्थ आहे आणि डी डॅश काय, अपॅरेंट डेप्थ आहे. समजलं. ओके, आता एवढं लक्षात ठेवायचं. हा इथं माहित आहे का, हे आपल्या लक्षात असतं, रिअल डेप्थ अपॉन अपॅरेंट डेप्थ. ह्याच्यात काय प्रॉब्लेम येत नाही. बट इथं प्रॉब्लेम होतो, N2 आणि N1 कोणता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा. तर कधी पण एवढं लक्षात ठेवायचं,
N2 कोणता घ्यायचा, कधी पण ज्या मीडियम मध्ये आपलं सबस्टन्स आहे त्या मीडियमचा आपण N2 म्हणायचं. ओके, त्या मीडियमला आपण N2 म्हणायचं. आणि जिथं आपण बघणार आहे ह्या मीडियम मध्ये बघतोय ना आपण, ह्या मीडियम मध्ये आपण बघतोय, तर ह्याला N1 घ्यायचं. काय म्हणायचं, ह्याला N1 म्हणायचं. ओके, समजलं का आलंय. तर हे आपले फॉर्म्युलाज आहेत. ओके, तर हा आपला रिअल डेप्थ अपॉन अपॅरंट डेप्थचा फॉर्म्युला आहे. आता कुठलाही तुम्हाला जर रिअल डेप्थ आणि अपॅरंट डेप्थ दिला तर तुम्ही काढू शकता. ओके, सर हे छापून घ्या. ओके, हे तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. मग आपण पुढे जाऊया, एक्झाम्पल्स बघायचे. काय बघायचं आपण, एक्झाम्पल्स बघायचे, म्हणजे तुम्हाला अजून त्यातली क्लॅरिटी, काही क्लॅरिटी. ओके, करा हे लवकर. माझा कॅमेराचा प्रॉब्लेम येतोय, बंद पडतोय, मला बघू द्या चालू आहे का. ओके, इट इज रनिंग. चल विरफ करू. ओके, आपण ह्याच्यातले प्रॉब्लेम्स बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. बर, आता आपण काय करूया की नेक्स्ट आहेच एक्झाम्पल्स बघू. ओके, सपोज काय इथं रिव्हर आहे, काय आहे रिव्हर आहे, आणि रिव्हरच्या बेडमध्ये काय, रिव्हरच्या बेडमध्ये काय एक सबस्टन्स पडलेला आहे. काय आहे, एक सबस्टन्स पडलेला आहे. रिव्हरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आहे. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर N2 किती आहे, 1.5. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे, काय हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 10 मीटर्स आहे. किती आहे, 10 मीटर्स आहे. ओके, आणि तुम्ही इथं कुठेतरी उभे आहात. ओके, तुम्ही इथं कुठेतरी उभे आहात. ओके, तर तुम्हाला हे जे सबस्टन्स आहे हे कुठं असं इथं कुठेतरी दिसणार, बरोबर. हे इथं असं कुठेतरी दिसणार. तर ते डिस्टन्स किती असणार आपलं, D' असणार. किती असणार, D' असणार. ओके, तर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, अपॅरंट डेप्थ फाइंड करायची. काय फाइंड करायचं, अपॅरंट डेप्थ. काय फाइंड करायचं, अपॅरंट डेप्थ. बरं, अपॅरंट डेप्थ काय असते, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, N2 अपॉन N1 इज इक्वल टू D अपॉन स्मॉल d. ओके, बरं N2 काय असणार इथं आपला, N2 काय असणार, ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, आता ऑब्जेक्ट बघा, हे वॉटरमध्ये, इथं आपलं असं वॉटर आहे, बरोबर, रिव्हरचं वॉटर आहे, इथं फ्लो होतं, बरोबर. त्या वॉटरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे आपल्याला दिलेला, 1.5 दिलेला आहे, बरोबर. तर इथं काय येतं, 1.5. आपण कुठं आहे, एअरमध्ये उभे आहोत, बरोबर. तर हे काय झालं, याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं, एअरचं 1, तर इथे येतं 1. D काय आपला रिअल डेप्थ आहे, बरोबर. D काय आपला रिअल डेप्थ किती आहे, 10, आणि D' आपल्याला काढायचं आहे अपॅरंट डेप्थ. तर हे काय येतं, D' इज इक्वल टू 10 अपॉन 1.5, बरोबर, 10 अपॉन 1.5. तर D' ची व्हॅल्यू काय येते, ते इकडे एक पॉईंट शिफ्ट करा, तर इथं काय येतं, 0 येतं. तर 15 1 जा 15 6 जा 90, बरोबर. परत 10 येतं, बरोबर. परत हे काय येतं, 6 असं चालू असतं. हे किती येतं, 6.67 मीटर्स. एवढ्या डिस्टन्सवर आपलं हे जे ऑब्जेक्ट असणार, समजलं, किती डिस्टन्सवर असणार, 6.67 मीटर्सवर. तर हे सगळ्यात सोपं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 1 सगळ्यात सोपं होतं हे. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या. याच्यानंतर आपण थोडेसे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स बघूया. ओके, काय करायचे, कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला. नोट डाऊन लवकर करून घ्या, मी रफ करणार आहे. स्टार्ट करायचा. ओके,
बरं तुम्हाला किंगफिशर माहिती आहे? किंगफिशर काय असतो? एक टाईपचा बर्ड आहे, माहिती आहे ना किंगफिशर. ते काय करतं? फिशिंग करत असतं. काय करत असतं? फिशिंग करत असतं. चला आपण आज फिशिंग बघूया. ओके, ते फिशिंग कसं करतं. ओके, सपोज ही रिव्हर आहे. ओके, हिची डेप्थ किती आहे? 10 मीटर्स आहे. किती आहे? 10 मीटर्स आहे. ओके, किती आहे? 10 मीटर्स. ओके, त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 किती आहे? 1.2 घेऊया ह्यावेळेस. किती घ्यायचा? 1.2. ओके, समजलं? बरं, इथं काहीतरी फिश आहे. ओके, इथं काहीतरी फिश आहे. फिश काढूया आपण. माझी ड्रॉइंग खूप खराब आहे, जरा ॲडजस्ट करून घ्या. ती फिश काय? एक अराउंड फिश आहे 7.2 मीटर्सवर. ओके, खालती बिलो दिस सरफेस. 7.2 मीटर्सवर बिलो दिस सरफेस. आणि इथे एक किंगफिशर आहे. ओके, मला बर्ड काढता नाही येणार टोटल, मी असं काढतो थोडंसं. ओके, काय? एक बर्ड आहे किंगफिशर. ओके, इथं असा एक किंगफिशर म्हणून बर्ड आहे. तो काय करतोय? हे जे फिश आहे ह्याला बघतोय. त्याला फिशिंग करायचे. काय करायचे? फिशिंग करायचे. आणि त्याचं डिस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर, डिस्टन्स फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर ह्याचं किती आहे? अराउंड 12 मीटर्स आहे. किती आहे? 12 मीटर्स आहे. ओके, समजला? बरं, आता ह्या किंगफिशरला ही फिश कुठे दिसणार? ओके, ही फिश कुठे दिसणार हे बघायचं आपल्याला. समजलं? हा जो किंगफिशर आहे, ह्या किंगफिशरला ही फिश कुठे दिसणार हे बघायचं आपल्याला. ओके, बरं, एवढं लक्षात द्यायचं की जी आपण अपॅरंट डेप्थ काढतो, तुम्ही इथून बघा, ह्या सरफेसच्या इथून बघा, इथून बघा किंवा 10 किलोमीटर लांबून बघा. ओके, ही जी अपॅरंट डेप्थ आहे ती सेमच असते. तुम्ही वरतून 12 मीटर वरतून बघितलं किंवा एक 10 किलोमीटर वरतून बघितलं, ह्याचं मिनिंग असं नसतं की तुम्हाला तुमची अपॅरंट डेप्थ चेंज होणार. काय? तुमची अपॅरंट डेप्थ चेंज होणार, कारण अपॅरंट डेप्थचा आणि ह्या हाईटचा काही रिलेशन नाही आहे. ओके, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण जे बघितलंय त्याच्यामध्ये ही जी हाईट आहे ह्याचं काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त ह्या हाईटशी घेणं देणं असतं. बरोबर? मग तुम्ही इथून बघा, इथून बघा किंवा इथून बघा, काही घेणं देणं नाही आहे. आपलं अपॅरंट डेप्थ सेम राहणार. तर आपल्याला हे जे किंगफिशर आहे त्याला ॲक्च्युअलीमध्ये फिश कुठं दिसणार हे बघायचं आपल्याला. ओके, ही जी फिश आहे की ते 7.2 मीटर्सवर आहे. खरं ड्यू टू रिफ्रॅक्शन त्याला काय, ही जी फिश असते ही अशी थोडीशी वरती दिसणार. बरोबर? ही जी फिश असते ही थोडीशी अशी वरती दिसणार. बरोबर? ते आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला लॉ हे माहिती आहे, लॉ माहिती आहे. लॉ काय आहे बघा, हे आपलं सेकंड एक्झाम्पल आहे. लॉ काय आहे बघा, N2 upon N1 is equal to D upon small d dash. काय? D upon d dash. बरं, N2 काय असतं? ज्या मीडियममध्ये आपलं ऑब्जेक्ट आहे, आपलं ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्याला आपण बघतोय, आपण कशाला बघतोय? फिशला बघतोय. तर फिश काय झालं? ऑब्जेक्ट झालंय. ह्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.2. किती आहे? 1.2. बरं, हा जो किंगफिशर आहे, किंगफिशर कशात आहे? एअरमध्ये आहे. एअरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं? N1 म्हणणार त्याला किती असतं? 1 असतं. किती असतं? 1 इज इक्वल टू D. आता D कोणता घ्यायचा? हा D घेणार, हा D घेणार का हा D घेणार? सांगा लवकर, कोणता D घेणार? हा D घेणार, हा D घेणार की हा D घेणार? ओके, D कोणता घ्यायचा? आपल्याला काय घ्यायचंय? ऑब्जेक्टचं डेप्थ घ्यायचं आहे. ओके, सगळं डेप्थ नाही घ्यायचं. काय घ्यायचंय? ऑब्जेक्ट डेप्थ. तर हे नाही येणार, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, आपण ऑब्जेक्टचं डेप्थ बघायचं त्याच्या मीडियममध्ये. आपण आता करताना इकडचं काही काढलं नव्हतं ना. बरोबर? आपण जे डेप्थ काढलं तर ते त्या सरफेस मधलं काढलं होतं. बरोबर? ह्याच्यावरती आपण काहीच कन्सिडर नव्हतं केलं, तर हे कॅन्सल झालं. फक्त हे डेप्थ घ्यायचं आहे, ते ऑब्जेक्टचं डेप्थ घ्यायचं आहे आपल्याला. समजलं? तर D ची व्हॅल्यू किती येणार? 7.2. ओके, अपॉन D डॅश. आपल्याला D डॅश काढायचं आहे. तर D डॅश काय येणार? 7.2 डिवायडेड बाय 1.2. हे किती येतं? 6. तर D डॅश इज इक्वल टू 6 मीटर्स. तर ॲक्च्युअलमध्ये ह्या किंगफिशरला ही जी फिश आहे 6 मीटर्स फ्रॉम दी सरफेस दिसणार. काय? 6 मीटर्स फ्रॉम दी सरफेस. बट तो सरफेसच्या 12 मीटर्स वरती आहे. बरोबर? 12 मीटर्स वरती आहे. मग त्याला ती फिश कुठं दिसणार आहे?
त्याला फिश कुठे दिसणार, ॲक्च्युअल डिस्टन्स जे आपण म्हणू याला ती एक्स म्हणू आपण. ओके, हे जे टोटल डिस्टन्स आहे याला आपण एक्स म्हणूया. हे किती असणार, 12 + 6 किती असणार आहे, 12 + 6 मीटर्स किती असणार, 18 मीटर्स. समजलं. तर किंगफिशरला, ह्या किंगफिशरला हे जे फिश आहे ते किती 12 मीटर्सवर दिसणार आहे. किती लांब दिसणार आहे, 12 मीटर्सवर दिसणार आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. कॅल्क्युलेशन काहीच नाही आहे, फक्त याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कोणती गोष्ट घ्यायची आहे नीट. फॉर्म्युला पण सोपा आहे, N2/N1 = D/D'. N2 काय असतं, ज्या मीडियममध्ये आपलं ऑब्जेक्ट आहे. N1 काय असतं, ज्या मीडियममधून आपण बघत आहे. ओके, जर तुम्ही इथूनच बघत असता ना, ह्या इथूनच बघत असता, ओके, तर हे जे डिस्टन्स असतं ते 7.2च असतं, चेंज नसतं झालं. समजलं. मीडियम चेंज झाल्यावरच अपॅरंट डेप्थ हा फॉर्म्युला येतो. समजलं, कळालं हे. ओके, चला हे लवकर लिहून घ्या, पॉज करा. ह्याच ह्याच्यामध्ये आपण थोडंसं वेगळं बघूया. आता थोडंसं वेगळं बघूया. रफ केलं मी, आता हे रफ करतोय. ओके, आता इथे लक्ष दे. हेच सेटअप आहे. आता ही जी फिश आहे ना, ह्या किंगफिशरला बघते. काय, ही जी फिश आहे ह्या किंगफिशरला बघते. आता हे किंगफिशर आहे, हे कुठेतरी दुसऱ्या जागी दिसणार त्याला. ओके, ॲक्च्युअली 12 मीटर आणि 7.2 मीटर किती होतं, 19.2 मीटर. हे 19.2 मीटरला हे किंगफिशर नाही दिसणार, हे किंगफिशर कुठल्या तरी दुसऱ्या जागी दिसणार आहे. ओके, ती जागा आपल्याला शोधायची. आता तुम्ही मॅजिक बघायचा. ओके, आता हे काय झालं, ऑब्झर्वर झाली ही फिश. काय झालं, ऑब्झर्वर. आणि हे काय झालं, किंगफिशर काय झालं, आपलं ऑब्जेक्ट. काय झालंय, ऑब्जेक्ट. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, इथून ते सरफेस पर्यंतच आपलं जे हाईट होणार ती काय होणार, चेंज होणार. ती काय होणार, चेंज होणार. इथून खालती कॉन्स्टंट राहणार. ऑब्झर्वरच्या मीडियम मध्ये हाईट कॉन्स्टंट राहणार. ओके, बर. इथून ते इथं आपल्याला काय करायचं, आता अपॅरंट डेप्थ काढायची. काय काढायचं, अपॅरंट डेप्थ. ऑब्जेक्ट आहे, मी तुम्हाला आपला फॉर्म्युला काय असतो, N2/N1 = D/D'. काय असतो, D/D'. बरोबर. बरं, आता N2 काय घेणार, N2 हा नसणार ह्या वेळेस आपला. समजलं, N2 हा नसणार. समजलं. N2 काय असतं, ज्या ह्याच्यामध्ये आपलं ऑब्जेक्ट असतं, ज्या मीडियममध्ये आपलं ऑब्जेक्ट असतं. ऑब्जेक्ट कोणत्या मीडियममध्ये आहे, एअर मीडियममध्ये. तर N2 ची व्हॅल्यू किती झाली, 1. N2 ची व्हॅल्यू किती झाली, 1. तर N2 ची व्हॅल्यू काय झाली, 1. N1 ची व्हॅल्यू, हे काय झालं आता, N1. N1 म्हणजे ज्या मीडियममध्ये आपलं ऑब्झर्वर असतो. N1 म्हणजे काय असतं, ज्या मीडियममध्ये आपला ऑब्झर्वर असतो. N1 ची व्हॅल्यू किती झाली, 1.2. किती झाली, 1.2. बरं, D काय असतं, रिअल डेप्थ. रिअल डेप्थ किती आहे बघा, 12 मीटर्स. किती आहे, 12 मीटर्स. किती आहे, 12 मीटर्स. ओके, D' काय असतं, अपॅरंट डेप्थ. तर D' काय येईल बघा, 12 × 1.2 किती येतं, 12 144, 14.2 मीटर्स. काय येतं, 14.2 मीटर्स. 14.2 मीटर्स 12 मीटर्स पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा जो पक्षी आहे आपला किंगफिशर, तो असा वरती कुठेतरी दिसणार. ओके, असा वरती कुठेतरी दिसणार. जर टिंबटिंबानं काढूया, ॲक्च्युली तो इथं कुठेतरी असा दिसणार. ओके, हा असा वरती कुठेतरी दिसणार 14.2 मीटर्सवर. ओके, किती, 14.2 मीटर्सवर. बट हे 14.2 मीटर्स काय झालं, किंगफिशर टू सरफेस आणि सरफेस टू फिश किती आहे, 7.2. तर हे जर टोटल डिस्टन्स मी y घेतलं, किती टोटल डिस्टन्स y घेतलं, तर y काय असणार आपला, 14.2 + 7.2 किती येणार, 4 + 7 + 4 21 1 21.4 मीटर्स. तर हे जे फिश आहे ह्याला, हे जे किंगफिशर आहे हे किती लांब दिसणार, 21.4 मीटर्सवर दिसणार. 21.4 मीटर्सवर दिसणार. समजलं, 21.4 मीटर्सवर दिसणार. काय आलं, हे क्लिअर आहे. ओके, बरं. क्वेश्चन विचारताना तुम्हाला एवढा सोपा विचारत नाही ते, जरी ह्याच कन्सेप्टवर विचारलं तुम्हाला एवढं सोपा विचारत नाही ते. समजलं, काय विचारतात तुम्हाला सांगतो.
हे लिहून घ्या. तुम्हाला काय विचारतात हे सांगतो. ते ट्विस्ट करून विचारतात, सोप्पं असतं, ट्विस्ट करून विचारतात. काय विचारतात तुम्हाला सांगतो. सपोज हा किंगफिशर आहे आपला. ओके, आता आपल्याला काय सांगतात की ह्या किंगफिशरला 7.2 मीटर्सवर फिश दिसते. काय 7.2 मीटर्सवर डेप्थवर फिश दिसते फ्रॉम दी सरफेस. आणि किंगफिशर काय आहे 10 मीटर्स वरती आहे. किती 10 मीटर्स वरती आहे फ्रॉम दी सरफेस. तर त्या किंगफिशरला इथून किती डाईव्ह मारायला लागणार आहे. आता ह्या किंगफिशरला दिसते म्हणजे ही जी लेंथ झाली ही काय झाली अपॅरंट डेप्थ झाली म्हणजे डी डॅश. काय झालं डी डॅश. ह्याला दिसते म्हणजे काय झालं हे डी डॅश झालं. आणि आपल्याला ॲक्च्युअल लेंथ काढायला सांगतात. आणि ही फिश कुठेतरी अशी खालती असणार. ओके, कुठेतरी ही आपली अशी खालती फिश असणार. ओके, कुठेतरी ही आपली फिश खालती असणार. तर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ही डेप्थ काढायला लागणार. पहिला ही डेप्थ प्लस हे हाईट हे काढल्यानंतर त्याला ॲड करायचं आणि तुम्हाला काय भेटेल की त्या किंगफिशरला किती खोलपर्यंत आपल्याला उडी मारायला लागणार ती फिश कॅच करायला. ओके, असं विचारतात तुम्हाला. ओके, थोडंसं कॉम्प्लिकेटेड करतात. तुम्हाला डी डॅश काढायला होत नाही, ते ॲक्च्युअल डेप्थ काढायला होतात. तर कन्फ्यूज नाही व्हायचं. ओके, नुसतं जे कंडिशन दिल्या ते नीट लावायच्या. ओके, त्याला दिसतंय म्हटल्यावर काय सांगायचं तुम्ही ही अपॅरंट डेप्थ असणार. तर त्यांनी सांगितलं की ॲक्च्युअली किती आहे तर ते रिअल डेप्थ असणार. ओके, तर हे नीट जरा वाचताना नीट बघायचं की ॲक्च्युअल सांगितलंय का अपॅरंट सांगितलंय, रिअल डेप्थ सांगितली आहे की अपॅरंट डेप्थ सांगितली, ह्याचा जरा नीट अभ्यास करायचा. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड. सपोज असे 3 सरफेस आहेत. एक सरफेस, 2 सरफेस. ओके, आणि इथं म्हणजे 3 मीडियम आहेत. ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू 1 आहे. ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू 1.5 आहे. आणि ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू 1 आहे परत. ओके, आणि इथून ओके ह्या पॉईंटपासून खालती 10 सेंटीमीटरवर. ओके, इथे एक ऑब्जेक्ट आहे माझं. किती आहे 10 सेंटीमीटरवर ऑब्जेक्ट आहे. ओके, 10 सेंटीमीटरवर ऑब्जेक्ट आहे. इथून हे थोडंसं एन इज इक्वल टू 1.5. ओके, हे जे डिस्टन्स आहे फ्रॉम दिस सरफेस टू दिस सरफेस हे किती आहे 15 सेंटीमीटर आहे. किती आहे 15 सेंटीमीटर. आणि इथून इथं ओके तुम्ही इथून बघताय काय होतंय, तुम्ही इथून बघताय ह्या पॉईंटपासून, तर हे किती आहे 20 सेंटीमीटर आहे. किती आहे 20 सेंटीमीटर आहे. ओके ओके बर, त्यांनी काय विचारलंय की तुम्हाला हे जे ऑब्जेक्ट आहे इथून किती लांब दिसणार. ओके, ह्या टोटल ह्या पॉइंट पासून किती लांब दिसणार हे विचारलंय. ओके, समजलं. 3 मीडियम आहेत. हा फर्स्ट मीडियम आहे, हा सेकंड मीडियम आहे आणि हा थर्ड मीडियम आहे. समजलं, काय प्रॉब्लेम. बरं, ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1, ह्याचं 1.5, ह्याचं 1. असं आहे की ह्याच्यात एक ग्लास स्लॅब ठेवलाय असं झालंय. ओके, काय ठेवलंय ग्लास स्लॅब ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 1.5. आणि ग्लास स्लॅबच्या दुसऱ्या बाजून तुम्ही बघताय एका बाजूला आपलं ऑब्जेक्ट आहे 10 सेंटीमीटर. बरं, असं करताना काय करायचं, ह्याला डिवाइड करायचं सरफेस 1 मध्ये आणि सरफेस 2 मध्ये. समजलं, हे काय झालं सरफेस 1 आणि सरफेस 2. समजलं. आता असं अज्युम करायचं की तुम्ही काय करता ह्या सरफेस पासून बघताय. ओके, इथून बघताय तुम्ही. काय करायचं इथून बघताय असं अज्युम करायचं. बरं, इथून बघत असल्यावर तुम्हाला हे जे पॉइंट आहे कुठं दिसणार ते बघायचं. बरं, इथून बघताय बरोबर. आणि हे काय आपलं ऑब्जेक्टचं मीडियम आहे. तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, आपला फॉर्म्युला काय N2/N1 इज इक्वल टू D/D डॅश. बरोबर. बरं, N2 काय घ्यायचा ऑब्जेक्टचं मीडियम. काय घ्यायचं ऑब्जेक्टचं मीडियम. ऑब्जेक्टचं मीडियम काय बघा
n इज इक्वल टू 1 आहे, तर n2 ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. n1 काय असणार ऑब्झर्व्हरचं मीडियम. ऑब्झर्व्हर कोणत्या मीडियम मध्ये बघा n इज इक्वल टू 1.5 च्या मीडियम मध्ये 1.5. ओके, इज इक्वल टू d. d किती डेप्थ, ह्या सरफेस पासून डेप्थ किती आहे 10 आहे. काय आहे 10. आणि d डॅश आपल्याला काढायचं आहे, तर d डॅश ची व्हॅल्यू काय येते d डॅश इज इक्वल टू 10 इंटू 1.5. हे किती येतं 15 सेंटीमीटर. काय येतं 15 सेंटीमीटर. म्हणजे काय, जर मी ह्या सरफेस पासून बघत असेल तर मला हे जे ऑब्जेक्ट असणार ते काय दिसणार एक 15 सेंटीमीटर, म्हणजे ह्याच्या खालती दिसणार 15 सेंटीमीटर खालती दिसणार. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, जेव्हा आपण डेन्स मीडियम मधून रेअर मीडियमचं ऑब्जेक्ट बघतो तेव्हा आपल्याला लांब दिसतं. काय दिसतं लांब दिसतं. आणि जेव्हा आपण रेअर मीडियम मधून डेन्स मीडियम मधलं ऑब्जेक्ट बसतो तेव्हा आपल्याला जवळ दिसतं. काय दिसतं जवळ दिसतं. ओके, बरं एवढं कळालं. आपल्याला काय दिसतं 15 सेंटीमीटर्स अवे दिसतं. ओके, बरं ह्याच्यानंतर एक काम करायचं. काय करायचं, एक काम नीट लक्ष द्या. आत्ताची जी स्टेप आहे ना ही सगळ्यात कॉम्प्लिकेटेड नाही, सगळ्यात सिल्ली आहे, छोटी आहे, खरं अंडरस्टँडिंग आहे. आता काय करायचं, हे जे सरफेस असताना ह्याला रफ करून टाकायचं. काय करायचं, हे जे सरफेस असताना ह्याला रफ करून टाकायचं. समजलं, हे जे सरफेस असतं ह्याला रफ करायचं. आणि ह्या टोटल मीडियमला आपण काय म्हणणार 1.5 म्हणणार. काय म्हणणार 1.5. ह्या टोटल मीडियमचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5. आणि आता आपलं ऑब्जेक्ट कुठं आहे 15 सेंटीमीटरवर आहे. कुठं आहे 15 सेंटीमीटरवर आहे. समजलं. काय करायचं, फर्स्ट सरफेस जो असतो जिथनं आपण कॅल्क्युलेशन केलं त्याला रफ करायचं. पहिली गोष्ट, त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो पण रफ करायचा. ओके, आणि जे ॲक्च्युअल डिस्टन्स होतं 10 सेंटीमीटर ते पण रफ करायचं. आता आपलं जे ऑब्जेक्ट आहे, आपलं ऑब्जेक्ट किती आहे 15 सेंटीमीटर फ्रॉम हिअर. किती आहे 15 सेंटीमीटर फ्रॉम दिस पॉईंट. ओके, इथून 15 सेंटीमीटरवर आपलं ऑब्जेक्ट आहे. बरोबर. तर टोटल ऑब्जेक्ट फ्रॉम सेकंड इथून किती झालं, हे टोटल किती झालं, टोटल किती डेप्थ आहे याची बघा. टोटल किती आहे 30 सेंटीमीटर एवढी डेप्थ आहे. किती आहे 30 सेंटीमीटर एवढी डेप्थ आहे. समजलं. बरं, आता आपला ऑब्जेक्ट इथं आहे. काय आहे आपलं ऑब्जेक्ट इथं आहे. ओके, आपलं ऑब्जेक्ट इथं आहे 30 सेंटीमीटर्सवर. किती आहे 30 सेंटीमीटर्सवर. परत आपण फॉर्म्युला लावणार n2 अपॉन n1 इज इक्वल टू d अपॉन d डॅश. बरं, आता आपलं ऑब्जेक्ट कशामध्ये आहे ह्या मीडियममध्ये, ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.5. आता आपलं जे ऑब्जेक्ट आहे कोणत्या मीडियममध्ये आहे, ह्या मीडियममध्ये आहे, ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 1.5. किती आहे 1.5. आता तुम्हाला जे नोटबुकवर तुम्ही करणार त्याच्यामध्ये तुम्हाला हे रफ करायला प्रॉब्लेम येत आहे. माझा काय ब्लॅकबोर्ड आहे, मी लगेच रफ करून देतो. बरोबर, मी काय करतो लगेच रफ करून देतो. तुम्ही काय करायचं, एक सेकंड इमेज फॉर्म करायची. सेकंड हे काढायचं. सेकंड आपलं हे तयार करा रे, डायग्राम तयार करा. ओके, इथं काय 1.5. हे जे टोटल आहे ते किती असणार आहे 30. टोटल 30. आणि तुम्ही किती आहे सा एक 20 सेंटीमीटर वरती यायचा. किती आहे 20 सेंटीमीटर वरती. आणि ह्याच्यावरनं सॉल्व्ह करा. समजला. तिथं तुम्हाला नोटबुकमध्ये हे रफ करता येणार नाही, मला रफ करता येतं म्हणून मी करतोय. ओके, तर असं एक नवीन डायग्राम करा. स्टार्टिंगला करा, नंतर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही डायरेक्ट करशील. ओके, तुम्ही डायरेक्ट त्याच डायग्राममध्ये तुम्हाला समजत जाईल, तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. आता स्टार्टिंगला नवीन डायग्राम काढा. समजला. आता सरफेस टू. ओके, हे कशासाठी सरफेस 2 साठी. ओके, हे कशासाठी होतं आपलं सरफेस 1 साठी. कशासाठी होतं सरफेस 1 साठी. बरं, सरफेस 1 साठी बघा हे किती आहे 15 सेंटीमीटर. हे किती आहे 15 सेंटीमीटर आहे. बरं, सरफेस 2 साठी n2 काय, n2 म्हणजे ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये ज्या मीडियममध्ये ऑब्जेक्ट आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.5. ओके, n1 म्हणजे जिथं आपण ऑब्झर्व करतोय. काय करतोय ऑब्झर्व करतोय, ते किती आहे 1 आहे. किती आहे 1 आहे. d म्हणजे रिअल डेप्थ किती आहे आपली 30 सेंटीमीटर. किती झाली 30 सेंटीमीटर. बरोबर. आणि d डॅश म्हणजे अपॅरंट डेप्थ. d डॅश लिहिणार तर d डॅश काय येणार 30 अपॉन 1.5. हे किती येतं 20 सेंटीमीटर येतं. काय येतं d डॅश इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. काय येतं d डॅश इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जे ऑब्जेक्ट असणार ते कुठंतरी इथं असं 20 सेंटीमीटरवर दिसत असणार. किती 20 सेंटीमीटर फ्रॉम दी सरफेस. फ्रॉम दी सरफेस लक्षात ठेवायचं. इथून दिसत नाहीये, इथून दिसतंय.
हे 20 आणि हे 20. ओके, हे 20 आणि हे 20 किती झालं 40. किती झालं 40. देअरफॉर आपण काय म्हणणार, द इमेज इज सीन ॲट 20 + 20 इज इक्वल टू 40 सेंटीमीटरवर आपलं इमेज दिसणार. ओके, और इमेज म्हटल्यापेक्षा आपल्याला ऑब्जेक्ट दिसणार. द ऑब्जेक्ट इज सीन ॲट असं लिहा. किती सेंटीमीटरवर दिसणार 40 सेंटीमीटर फ्रॉम दिस आय. किती 40 सेंटीमीटर फ्रॉम दिस आय. हे 20 आणि हे 20. इथं कुठंतरी आपलं ऑब्जेक्टचं काय होणार, इमेज बनणार. काय बनणार, इमेज बनणार. तर हे 20 सेंटीमीटर होतं आपलं. समजलं. आय होप तुम्हाला हे कळालं असणार. ओके, आपण अजून एक ह्याचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. ओके, हे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला स्मॉल प्रॉब्लेम्स येत नाही, असेच कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड येतात. तर आपण हे पहिला बघूया. ओके, एक मिनटं जस्ट चेक करतो. चल, चला एक तुम्हाला होमवर्क अजूनही कॉम्प्लिकेटेड आपल्याला बघायचे आहेत. ओके, नाहीतर चला करूनच टाकूया. तुम्ही काय करा, तुमच्याकडे जे बुक्स आहेत ना त्याच्याकडनं बघा, आपण करूया इथं जेवढे आपल्याला करता येतात. ओके, त्याच्यानंतर अजून एक घ्यायचं आहे. सपोज 3 मीडियममध्ये डिवाइड करतो. प्रत्येक वेळेस असं नसणार की हॉरिझॉन्टलच असणार. ओके, म्हणजे वर्टिकलच असणार. हॉरिझॉन्टल पण असू शकतं. ओके, काय असू शकतं, हॉरिझॉन्टल पण असू शकतं. इथलं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ओके, इथलं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते आहे N1. ह्याचं N1 नाही म्हणणार, N म्हणणार इज इक्वल टू 1. इथलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N इज इक्वल टू 1.5 आणि इथलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N इज इक्वल टू 2. आता तिन्हीमध्ये चेंज आहे. मागच्या वेळेस काय होते, हे 2 सेम होते, मधला तेवढा वेगळा होता. आता तिन्ही वेगवेगळे आहे. असं आहे की ते हे एअर असणार, हे वॉटर असणार, हे ग्लास असणार, असं काहीतरी असणार. ओके, एक्झॅक्ट नाही खरं असं काहीतरी असणार. ओके, माझं जे ऑब्जेक्ट आहे ओके ते इथं आहे. काय आहे, इथं आहे आणि ते किती आहे, अराउंड 20 सेंटीमीटर आहे. किती आहे, 20 सेंटीमीटर फ्रॉम दिस सरफेस. हे सरफेस 1 आहे. ओके, आणि ह्या दोन ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ओके हे किती आहे, 30 सेंटीमीटर आहे. किती आहे, 30 सेंटीमीटर. आणि तुम्ही काय बघताय, इथनं 20 सेंटीमीटरवरनं तुम्ही काय करताय, इथनं 20 सेंटीमीटरवरनं बघताय. समजलं, तुम्ही ह्या 20 सेंटीमीटरवरनं तुम्ही बघताय. समजलं, काय प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इमेज कुठं दिसतंय ते बघायचं आहे. ओके, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इमेज कुठं दिसतंय ते बघायचं आहे. बरं, तर पहिला काय करणार, पहिला ऑब्जेक्टपासून जे फर्स्ट सरफेस असणार ह्या सरफेससाठी हे ऑब्जेक्ट कुठं दिसतंय ते बघायचं. ओके, सपोज की तुम्ही इथून बघत असणार, पहिले तुम्ही काय करणार, इथनं बघत असणार. बरं, इथून बघत असताना आपण काय करतो, सरफेस 1 काय करतो, सरफेस 1 बरोबर, सरफेस 1 घेतो. बस सरफेस 1 साठी आपण काय करणार, N2 अपॉन N1 इज इक्वल टू D अपॉन D डॅश. आपल्याला अपॅरेंट डेप्थ काढायची आहे. काय काढायची, अपॅरेंट डेप्थ. ओके, बरं N2 काय असतं, ज्या मीडियममध्ये आपलं ऑब्जेक्ट असतं त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर N2 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. किती आहे, 1 आहे. आणि N1 काय असतं, ज्या मीडियममध्ये आपला ऑब्झर्वर आहे, ज्या मीडियममध्ये आपला ऑब्झर्वर आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.5 आहे. किती आहे, 1.5. आता D काय आहे, डेप्थ फ्रॉम दी सरफेस. D काय असते, डेप्थ फ्रॉम दी सरफेस. हे सरफेस आहे, इथून डेप्थ किती आहे. ओके, इथून डेप्थ ऑफ ऑब्जेक्ट काढायचं असते. तर हे किती आहे आपलं 20 सेंटीमीटर. किती आहे, 20 सेंटीमीटर डिवायडेड बाय D डॅश. D डॅश काढायचं आपल्याला बरोबर. तर D डॅशची व्हॅल्यू किती येते बघा, D डॅश इज इक्वल टू 20 इंटू 1.5. किती येतं मग हे, 30 सेंटीमीटर. किती येतं, 30 सेंटीमीटर बरोबर. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हे जे सरफेस असतं, हे जे 30 सेंटीमीटर कुठून असतं,
एवढं नीट लक्षात ठेवायचं. 30 सेंटीमीटर असतं ह्या सरफेसपासून 30 सेंटीमीटर, म्हणजे इथं कुठेतरी असं मागं असणार. आता माझा ब्लॅकबोर्ड कमी पडतोय तर मी इथंच घेतो. ओके, तर हे 30 सेंटीमीटर असं लांब असणार. बरोबर, काय असणार? 30 सेंटीमीटर लांब असणार. ओके, तर हे सगळं बाकीचं रफ करून टाकायचं. काय करायचं? हे बाकी जे दिसतंय आपल्याला हे सगळं रफ करायचं. समजलं? हे सरफेस 1 उडवून टाकायचा. ओके, आणि हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण उडवायचं. ऑब्जेक्टचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स उडवायचं. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार? टोटल ह्या इकडच्या पार्टचं n = 1.5 आणि आपलं ऑब्जेक्ट हे किती आहे? 30 सेंटीमीटर. आपलं ऑब्जेक्ट किती असणार आहे? टोटल एवढं लांब असणार आहे. बरोबर, टोटल इथून ते तिथं किती असणार आहे? 60 सेंटीमीटरवर असणार आहे. किती असणार आहे? 60 सेंटीमीटरवर असणार आहे. ओके, बरं, आता काय करायचं? फॉर सरफेस 2 घ्यायचं. सरफेस 2 साठी आता सरफेस 2 साठी आपण काय करणार? आता आपण बघणार आहे आपला फॉर्म्युला काय? n2/n1 = d/d'. काय येतं? d/d'. बरोबर, तुम्ही पण ड्रॉ करताना काय करायचं? आता हे एकच सरफेस करायचं. इकडचं 1.5, इकडचं n = 2 घ्यायचं आणि हे टोटल डिस्टन्स फ्रॉम द ऑब्जेक्ट 60 सेंटीमीटर लिहायचं. काय लिहायचं? 60 सेंटीमीटर. बरं, n2 काय असतं? n2 काय असतं? वरचा जो असतो तो काय असतं? ऑब्जेक्ट ज्या मीडियममध्ये आहे. परत ऑब्जेक्ट ज्या मीडियममध्ये आहे त्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतं. काय असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ते किती आहे आपलं? 1.5 आहे. काय आहे? 1.5. आणि n1 काय असतं? जिथून आपण बघत आहे, जिथून ऑब्झर्वर बघत आहे त्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 2 आहे. किती आहे? 2 आहे. बरोबर. डी काय असतं? डेप्थ फ्रॉम दी सरफेस. ह्या सरफेस पासून डेप्थ किती आहे? ह्या सरफेस पासून डेप्थ किती आहे? 60 सेंटीमीटर. किती आहे? 60 सेंटीमीटर अपॉन d'. तर d' काय येतं? 60 × 2/1.5. बरोबर, हे काय येतं? 1.5 1 जा 1.5 आणि 60 किती येतं? 15 4 जा 60. बरोबर, तर हे किती येतं? 40 सेंटीमीटर. तर d' किती येतं? 80 सेंटीमीटर. d' किती येतं? 80 सेंटीमीटर. 80 सेंटीमीटर म्हणजे इथं कुठं तरी येणार. माझ्या ब्लॅकबोर्डच्या बाहेर जातोय म्हणून मी काढत नाही. ओके, तर हे 80 सेंटीमीटर. हे काय होणार? आता जे आपल्याला दिसतंय ऑब्जेक्ट ते कुठं दिसतंय? सरफेस पासून 80 सेंटीमीटर मागं दिसतंय. ऍक्च्युअली ते 60 सेंटीमीटर आहे, खरं सरफेस पासून 80 सेंटीमीटर मागं दिसतंय. तर हे 80 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर. तर आपल्याला जे ऑब्जेक्ट दिसणार, ऑब्जेक्ट इज सीन ॲट, ओके, कुठं दिसणार? हे 80 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर. किती? 80 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरवर मला ऑब्जेक्ट दिसणार. समजलं? कुठं? 100 सेंटीमीटरवर मला ऑब्जेक्ट दिसणार. आय होप तुम्हाला हे कळालं असणार. ओके, पॉज करून हे करून घ्या. आपल्याला अजून एक क्वेश्चन करायचा आहे ह्याच्यावर. समजलं? ह्याच्यावर अजून एक क्वेश्चन करायचा आहे. कॅल्क्युलेशन खूप अवघड नसतात. समजलं? कॅल्क्युलेशन ह्याच्यात खूप सिम्पल असतात. ओके, जास्तीत जास्त तुम्हाला आता d' काढायला लावला, तुम्हाला d काढायला लावतील, एवढंच करते. कारण कॅल्क्युलेशन खूप सोपे असतात. नुसतं कन्सेप्ट नीट लावायची, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, रफ करूया. ओके, काय करायचं? रफ करायचं आहे. चला, अजून थोडासा प्रॉब्लेम आपण कॉम्प्लिकेट करूया. काय करूया? कॉम्प्लिकेट करूया. अजून पण कॉम्प्लिकेट करता येतो. म्हणजे असं 4 सरफेस नाही, आता तुम्हाला 10 सरफेस जरी दिले तरी तुम्ही काढू शकता. ओके, तुम्हाला काय, मी 10 सरफेस जरी दिले तरी तुम्ही काढू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आता तुम्हाला. ओके, तर आपण ते 10 सरफेसचं नाही बघणार, आपण थोडंसं वेगळं बघणार. ओके, काय बघायचं सांगतो तुम्हाला. सपोज एक सिलेंडर आहे. काय आहे? सिलेंडर. सिलेंडर गॅसवाला नाही, किचनवाला नाही. भूक लागली आहे का तुम्हाला? नाही. सिलेंडर म्हणजे एक सिलेंड्रिकल शेप हे आहे, वेसल आहे. काय आहे? वेसल. ह्याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. काय आहे? पाणी आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय? पाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये काय? एक फिश ठेवली आहे. मी मला ड्रॉइंगच काढता येत नाही. ह्याच्यामध्ये फिश आहे. काय आहे? फिश आहे. बरं, ही जी फिश आहे आणि ह्या सिलेंडरच्या ज्या बॉटमला ना मी प्लेन मिरर लावलाय. काय लावलाय? प्लेन मिरर.
काय आहे, प्लेन मिरर आहे. ओके, आणि ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, n इज इक्वल टू 1.2 आहे. किती आहे, 1.2 आहे. आम्ही ही जी फिश आहे, ओके, ही जी फिश आहे ही वरतून, ओके, वरतून इथंपर्यंत किती डिस्टन्स आहे याचं, 7.2 सेंटीमीटर आहे. किती आहे, 7.2 सेंटीमीटर. आणि इथून ते प्लेन मिररपर्यंत, ओके, इथून ते प्लेन मिररपर्यंत किती आहे, किती घेऊया, 2.8 घेऊया. किती घेऊया, 2.8 नाही, 4.8 आहे. 4.8 सेंटीमीटरवर आहे. किती आहे, 4.8 सेंटीमीटरवर आहे. समजला, कळतंय. आणि तुम्ही काय करताय की एक 10 सेंटीमीटर, किती, 10 सेंटीमीटर वरतून बघताय. काय करताय, 10 सेंटीमीटर वरतून बघताय. आणि तुम्हाला आता काय विचारलंय, तुम्हाला फिशचं ह्याचं नाही विचारणार, तुम्हाला विचारणार की इथं प्लेन मिरर आहे बरोबर, तर ह्याचं इमेज कुठेतरी इथं बनणार. ह्याचं इमेज इथं कुठेतरी बनणार बरोबर. हे इमेज किती असणार आहे, हे किती आहे, 4.8 आहे. तर हे इमेज पण काय असणार आहे, 4.8 सेंटीमीटरवर असणार आहे बरोबर, फ्रॉम दी मिरर. हे इमेज आहे, हे किती डेप्थवर दिसणार हे तुम्हाला विचारणार. काय, हे इमेज आहे, हे किती डेप्थवर दिसणार हे तुम्हाला विचारते. ओके, तुम्हाला ह्या फिशबद्दल काही नाही विचारणार, तुम्हाला हे जे इमेज आहे ह्या इमेजवर तुम्हाला विचारते. समजलं. आता काय करायचं, काही नाही, सिंपल आहे. ही टोटल डेप्थ काढायची. हे बघा, हे किती आहे, 7.2, 4.8 आणि हे पण 4.8. हे टोटल डेप्थ किती होते बघा, किती होते, 7.2 प्लस 4.8 किती होतं, 7.2, 4.8 आणि 4.8. हे सगळं ॲड करायचं. ओके, तर 8 प्लस 8 16, 16 प्लस 2 18 बरोबर. काय येतं, 18. आणि हे 7 प्लस 1 8, 8 प्लस 4 12, 12 प्लस 4 16. तर हे किती येतं, 16.8 येतं. तर हे किती येतं, टोटल 16.8 सेंटीमीटर येतं. किती येतं, 16.8 सेंटीमीटर. तर रिअल डेप्थ ही काय झाली, आपली डीची व्हॅल्यू झाली. काय झाली, डीची व्हॅल्यू. आता झालं की हे डीची व्हॅल्यू आली, आपल्याला अपॅरंट डेप्थ काढायची आहे बरोबर. अपॅरंट डेप्थ आपण कसं काढतो, n2 वरती नाही खालती, n2 अपॉन n1 इज इक्वल टू d अपॉन d डॅश. काय तर d अपॉन d डॅश बरोबर. बरं, आता बघा n2 काय असतं, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे, ज्या मीडियममध्ये ऑब्जेक्ट आहे. आता आपलं ऑब्जेक्ट कुठं आहे, इथं आहे. तुम्ही म्हणणार सर हे खालती गेलंय, काय गेलंय, ह्या मिररमध्ये आहे. मिररचं काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द्यायचं, काही नाही, जे इथलं जे ऑब्जेक्ट आहे ना ह्याचंच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचं. समजलं. तर इथलं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.2. किती आहे, 1.2. किती आहे, 1.2. आणि अपॉन एअर, आपण कशामध्ये, हवेमध्ये आहे बरोबर. तर हे किती येणार, 1 येणार. काय येणार, 1 येणार. डी किती आहे, ॲक्च्युअली 6.8 आहे बरोबर, 16.8 सेंटीमीटर आहे अपॉन डी डॅश. तर हे काय येतं, डी डॅश इज इक्वल टू 16.8 डिवायडेड बाय 1.2 बरोबर. किती येतं, 1.2. एक एक पॉईंट काढा. तर हे किती येतं, 168 डिवायडेड बाय 12. तर 12 1 जा 12 बरोबर. किती येतं, 12 1 जा 12. हे किती येतं, 12 1 जा 12. किती वाजतं, 4. तर हे किती होणार, 12 4 जा. तर डी डॅश इज इक्वल टू काय येतं, 14 सेंटीमीटर. म्हणजे काय, 14 सेंटीमीटर होतं सरफेसपासून 14 सेंटीमीटरवर. हे 16.8 आहे. सपोज ह्या इथं कुठेतरी आपल्याला ते असं इमेज बनणार, ह्या इमेजची इमेज बनणार. समजलं, ह्या इमेजची इमेज बनणार. आपल्याला काय वाटेल, हे जे इमेज आहे ते 14 सेंटीमीटरवर, काय 14 सेंटीमीटरवर कुठेतरी आपल्याला दिसतंय. ओके, 14 सेंटीमीटरवर आपल्याला कुठेतरी दिसतंय फ्रॉम दी सरफेस. कुठनं, फ्रॉम दी सरफेस. बरं, आपण काय करतोय, 10 सेंटीमीटर अबाव दी सरफेस बघतोय. ओके, तर आपल्याला कुठं दिसणार, द ऑब्जेक्ट इज सीन ॲट. ओके, कुठं दिसणार, 14. हे 14 सेंटीमीटर, हे 14 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर. 14 प्लस 10 इज इक्वल टू 24 सेंटीमीटरवर दिसणार. किती, 24 सेंटीमीटरवर दिसणार. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. खूप सोपं आहे. ओके,
जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, नीट लक्ष देऊन करायचं आहे. तर हे पॉज करून लिहून घ्या. तुम्हाला एक सेम होमवर्क देतो, ते होमवर्क एक सॉल्व करा. समजलं? ते होमवर्क एक सॉल्व करा. ओके, मी रफ करतोय. सेम होमवर्क देतो, त्याचं जे फिशचं इमेज येईल, ओके, त्या इमेज ऑब्झर्वरला कुठं दिसणार ते काढायचं. ओके, बाय 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 बाय. इथं काय प्लेन मिरर आहे. ओके, काय आहे, प्लेन मिरर आहे. ओके, हे टोटली फुल भरलं आहे. आता काय भरलं आहे, फुल भरलं आहे आपलं. आणि इथं आपलं काय, फिश आहे. काय आहे, फिश आहे. ओके, बरं ही फिश किती आहे, ह्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, n इज इक्वल टू 1.5 आहे. किती आहे, 1.5. आणि तुम्ही काय करता, एक 10 सेंटीमीटर वरनं बघताय. किती, 10 सेंटीमीटर वरून बघताय. समजलं? तुम्ही 10 सेंटीमीटर वरतून बघताय. ही जी फिश आहे वरतून किती सेंटीमीटरवर आहे, 6 सेंटीमीटरवर आहे. किती सेंटीमीटरवर आहे, वरतून 6 सेंटीमीटर. आणि इथून, ओके, ह्या फिशपासून हे जे बॉटम आहे, जे प्लेन मिरर आहे, ओके, ते 6 सेंटीमीटरवर आहे. किती आहे, 6 सेंटीमीटरवर. समजलं? किती आहे, 6 सेंटीमीटरवर. समजलं? हे कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं, ह्याचं जे इमेज बनणार, ह्याचं इमेज कुठं बनणार, 6 सेंटीमीटर इथून 6 सेंटीमीटरवर ह्याचं इमेज बनणार. बरोबर, ह्याचं इमेज बनणार 6 सेंटीमीटरवर. तर हे इमेज ऑब्झर्वरला किती डेप्थवर दिसतंय ते काढायचं आहे. समजलं? हे इमेज ऑब्झर्वरला किती डेप्थवर दिसतंय ते काढायचं आहे. सिम्पल आहे, नीट लक्ष द्या, करा. समजलं? सिम्पल आहे, नीट लक्ष द्या आणि करायचं. ओके, सो ह्याचे आन्सर्स बघत जावा. जर नाही समजले, ट्राय टू कॉन्टॅक्ट मी. सरांना सांगा की सरांचा फोन नंबर द्या, आणि जर समजलं नसेल तर मी हे तुम्हाला सॉल्व करून पाठवणार. ओके, सो हे रफ करतो मी. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, बाय.